हॅलो गाईज, गुड मॉर्निंग. सो आम्ही आज चाललो आहे हाकोनी ट्रिपला. सो आमचा ॲक्च्युली 2 दिवसाचा पास काढलेला आहे आम्ही. तो बघू आम्ही काय काय एक्सप्लोर करता येईल तुम्हाला दाखवूया. चला, थंडी आहे खूप. सो आम्ही आमची जर्नी स्टार्ट केली आहे. बाकीचं दाखवतो तुम्हाला कसं कसं कवर करतो आहे आम्ही, काय काय गोष्टी कवर करतो आहे, किती पॉसिबल होतील तर सांगूया. चला. हॅलो गाईज, आम्ही आज हाकोण्याला चाललोय. तर आज इथं खूप थंडी आहे. आता काय विशेष आहे? बोल बोल. हे बघा, चला फिरायला. कसं वाटतंय? मस्त वाटतंय थंडीचं. छान 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 छान. ये देखो हमारा शेर कैसा चल रहा है. ट्रॅक न जायचं बेटा इकडं. सो आम्ही खूप दिवसानंतर प्लॅन केला आहे ट्रिपला जायचा. आज ट्रिपला जाण्याचं कारण हे की आज आमची ॲनिव्हर्सरी आहे. हॅपी ॲनिव्हर्सरी. सो हाकोने एक असं प्लेस आहे जे आमच्यापासून जवळच आहे. हार्डली जास्त लांब नाही, एक हार्डली 50-60 किलोमीटरच्या अंतरावर आहे. तर आम्ही काय केलेलं आहे की आम्ही आमचा मंथली नाही, ॲक्च्युली हाकोनेचे इथं पास असतं. 2 days 3 days पास. सो तुम्हाला दाखवतो. हे आम्ही पास आहे, हा चाइल्डसाठी पास आहे. तर हां, तर इथून टाकायचा, तो पास काढ बस. माझा पण पास आहे तसा. हा 2 days पास आहे आणि ह्या पासमध्ये पूर्ण हाकोण्याचे सगळे प्लेसेस, ट्रेन्स, क्रूज आणि जवळपास रोपवे वगैरे, टोजन कार्स वगैरे सगळं कवर होतं. आणि जवळपास ऑलमोस्ट जेवढे साईट सीन्स आहे हाकोण्याचे ते सगळे कवर होतात. बाईक कसं वाटतंय आज? खूप दिवसानंतर आपण फिरायला चाललोय. पास ऑफिसचा पास इथपर्यंतच होता, आयकोशीच्या स्टेशनपर्यंत. आता याच्यानंतर मला आमचा ट्रिपचं मला स्टार्ट करायचं आहे. हे दाखवतो तुम्हाला कसं आहे ते. बघू शकता तुम्ही, हे असा पास आहे. हा जवळपास मला पडला आहे 5800ला. हे बघू शकता तुम्ही, असं पंच झालेलं आहे जे की जर्नी स्टार्ट झाली आहे. तर इथून आम्ही परत खाली चाललो आहे. आता पूर्ण परत खाली चाललो आहे कारण की आम्हाला ट्रेन मिळाली होती, पण माझे जर्नीचं माझा जो आहे पास होता, मंथली पास होता, तो ह्या स्टेशनपर्यंत होता. आणि तुम्ही बघू शकता, हे बघा आमचा रूट सेमच आहे. सो आम्हाला काही इश्यू नाही आहे. चला, आता 9:31ची ट्रेन आहे. सो मी माझ्या पासला एंट्री केलेली आहे. आता इथून पुढे आम्ही ह्या पासने प्रवास करणार आहे सगळा. हे बघा. सो हे बघू शकता गाईड
युजर गाईड आम्ही मॅन्युअल घेतलेलं आहे की कोणकोणते लोकेशन बघता येईल. ह्याच्यामध्ये आम्हाला सगळी इन्फॉर्मेशन आहे जी इंग्लिशमध्ये आहे. काय काय बघता येईल, काय कवर करता येईल, त्याची फीज किती आहे. कोणीला ट्रेन पकडतोय पदावर. चल 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 चल. मित्रांनो बघू शकता आपण कोणी यामातो या लोकेशनला पोहोचलेलं आहे. साईट सिनरी बघू शकता. मी जरा तर आपण त्या बसमध्ये बसणार आहे. कोणी यामुळे या लोकेशनला पोहोचलो. इथून दोन ऑप्शन आहे आपल्याला ॲक्च्युली. एक तर हाय ट्रेन आहे, सेकंड खाली जे बस लावलेलं आहे ते बस, हे दोन ऑप्शन आहे. तर आपण ट्रेन हा ऑप्शन येताना करणार आहोत. सध्या आपण बसने जाणार आहोत. तसा हा प्रवास जर बघितला ॲक्च्युली ते हाकेने हा हार्डली 1 तासाचा प्रवास होता, पण सीट नसल्यामुळे खूपच दर्शन झालं आहे. आणि लिटरली आमचे समजा अजून प्लेसेस आमचे सुरू पण नाही झाले, पण आम्ही खूप थकून गेलो याच्यातच. करूया काहीतरी, करूया व्यवस्थित सगळं. शरीराची पण काळजी घ्यायची, प्लेसेस पण करायचे, सगळ्याच गोष्टी आहे. लहान लेकरं आहे. चला बघूया सगळं करूया व्यवस्थित. तर बस एवढ्या लोकेशनसाठी होते, बघू शकतो. मित्रांनो बघू शकता सोजापूरमध्ये अशा प्रकारचे टांगे बघा.
आता आम्ही फायनली बस पकडतो आहे. 2-3 प्लेसेस बघितलं की समजा काय खायला भेटतं का, पण नाही योग्य वाटलं ते. सो हे एवढे प्लेसेस आहे. हे ना बस तिथं. बघू शकता तुम्ही एवढे प्लेसेस आहे. तर आपल्याला स्टार्ट कुठून करायचं ना हे थोडंसं चेक करावं लागेल. हे बघू शकता तुम्ही टांगा. इथं पण जागा नाही मिळालेली फायनली. मी स्टँडिंग आहे. कल्पनाला काढायला बस जागा मिळाली तिथे बसलो. सो फायनली आम्ही लोकेशनला पोहोचलो आहे. हाकोने श्राईन ते बघू शकता. हाय गाईज, चिप्स खायला. या आपण तिकीट तिकडे जाऊ. तिकीट काउंटरकडं स्वतः आपण ह्या प्लेसने आता क्रूजमध्ये बसणार आहोत. बघू शकता. आणि जर तुम्हाला जसं असेल एकदम वरती रोपवे आहे केबल कार. बघू शकतो आपण क्रूजसाठी थांबलेलो आहे. क्रूज आली की आपण त्यात बसणार आहोत. आता टायमिंग झाला आहे 1:01 झालं आहे. सो 1:25 याचा नेक्स्ट. सो फायनली आमचा टाईम आला आहे. तर आम्ही आता निघतो आहे क्रूजकडे. बघू शकता. पास दाखवायचं आहे. काय बॅगमध्ये ठेवला ना तू?
पप्पाच्या बॅगमध्ये. क्रूजमध्ये बसलेलं आहे. बघू शकता तुम्ही. कसं वाटतंय क्रूजचा फर्स्ट एक्सपिरियन्स? फर्स्ट टाइम बसले त्याच्यामुळे खूप छान एक्सपिरियन्स आणि सीट पण खूप छान आहे. मी तुम्हाला थोडं बाहेरचं दाखवतो. सेकंड टाईम बसतोय पण यांच्यासाठी फर्स्ट टाईम होता. तो दाखवणं मला गरजेचं होतं. सो आपण पुन्हा आपल्या बॅक टू लोकेशन आलेलं आहे. बघू शकतो हे आपलं एंड लोकेशन आहे. तिथून आता आपण केबल काढणे जाणार आहे. शकता आम्ही आता लोकेशनला पोहोचलेलो आहे आणि हे फर्स्ट क्लासवालं सेक्शन होतं. इथे छोटीशी त्यांनी काउंटर बनवलेलं आहे ड्रिंक्ससाठी. मी तुम्हाला थोडं जवळून दाखवतो. सो आता आम्ही निघालो आहे. आता आम्हाला केबल कारसाठी
जायचं आहे. तेव्हा ते केबल कारचं वरती बघितलं ते वरती. सो ही होती आमची क्रूज. बघू शकता किती गर्दी आहे. छान होता एक्सपिरियन्स त्यांचा. त्यांचं फर्स्ट टाईम होतं सो त्यांना आनंद वाटला. मला त्याच्यातच आनंद आहे. बघूया आता केबल कार त्यांना कसं आवडतं. रोपवेचं आता आम्ही रोपवेला चाललो आहे वरती. चला दाखवतो पुढचं. हे आता रोपवेसाठी लाईन आहे. काव्या डोंट बी दॅट साईड. हे बघू शकता तुम्ही. आता आपण आता रोपवेसाठी आलो आहे वरती. हे बघितलं. यू वॉन्ट टू टेक फोटो? हो मग कॅन यू टेक फोटो? तुम्ही बघू शकता किती गर्दी आहे रोपवेसाठी. रोपवेत बसले की दाखवतो पुढचं. खूप रश आहे. कॅपॅसिटी आहे इथे. हाय काव्या. So how is your first experience? It's beautiful. Nice. そうね。もう死ぬほど並ぶ気もしていたんだけど。あれ。
だけどさみたいな。めちゃめちゃ気づいてる。超できてるでしょ。あ、そうだ。あ、ここじゃない。その先だ。もう一個やる。もう一つ。そうそう。これのもう一個上。分かってた。あ、でも雲が晴れてきた。カリワルते नॅचरल सल्फर आहे, नॅचरल सल्फर आहे. もうあそこへ。あそこの駅を越えたところの景色が。 याच्यामध्ये ते अंडे आहे ना, हे केले होते त्याच्यामुळे ते ब्लॅक होत होते. आणि म्हणतात इकडचे अंडे खाल्ले ना 7 वर्ष あそこ駅だから。 एज वाढतं. एज म्हणजे काय? そう、黒卵食べるのよ。で、寿命に7年。 अगं 7 वर्ष जास्त 昔はね、 वय वाढतं. म्हणजे ते ग्रो होतात. हा. म्हणजे मी ग्रो होणार आता. हो. पहिले होणार मी. Faster. आणि तुम्ही आहे ना ओल्ड होणार. ग्रँडपॅरेंट्स. You want to become a daddy older? No. 肝はなしやろ。 Look at the guy's view. Guys, this is a sulfur, natural sulfur. मित्रांनो बघू शकता हे सगळं सल्फर आहे. नॅचरल पद्धतीने कसं काढलं जातं आणि त्याच्या वासाने इथं तुम्हाला सांगू शकत नाही, वासाने खूप त्रास होतो इथं. येस, सो बघू शकता व्ह्यू खूप छान आहे मित्रांनो. हे समोर एक जिओ म्युझियम आहे आणि आम्ही त्या रोपेतून आलो आहे जस्ट. आता तुम्हाला पुढे दाखवतो. सो फ्रेंड्स, आपण अंडे घेतलेले आहे. सो हे बघू शकता तुम्ही, सल्फरमध्ये हे उकडलेले अंडे आणि आता मी ते खाणार आहे.
इथलचे लोक पहिले म्हणायचे की हे अंडे खाल्ल्याने की त्यांचे 7 वर्ष हे जास्त इतरांपेक्षा जास्त खायचे, आपलं जास्त इथं पहिले म्हणायचे की हे अंडे खाणारे जे लोक हे अंडे खातात त्यांचं वय हे 7 वर्षांनी जास्त आहे बाकीच्यांपेक्षा. सो माहीत नाही, आपण पण सत्याची हे करूया आणि माईट बी 7 वर्ष आपलं वय वाढू शकेल. मित्रांनो, हे बघू शकता तुम्ही व्ह्यू माउंट फुजीचा. मित्रांनो बघू शकता, हे गोरा स्टेशन आहे. मित्रांनो हे बघू शकता, हे हॉट वॉटर आहे.